नमस्ते मुलांनो, आज आपण इतिहासाचा टॉपिक शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे स्वराज्य स्थापना. आता तुम्हाला माहीतच आहे स्वराज्य स्थापना कोणी केली? बरोबर, शिवाजी महाराजांनी. तर शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना केली. पण आजच्या आपल्या या पाठामध्ये आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे की शिवाजी महाराजांचे वडील कोण? शहाजीराजे. त्यांची आई कोण? जिजाबाई. तर शिवाजी महाराजांचे वडील, आई, त्यांचे मित्र यांच्यात पण थोडी माहिती आपल्याला त्यांची घ्यायची आहे. आणि मग नंतर स्वराज्य स्थापनेसाठी त्यांनी काय काय केलं ते आपण एक एक मुद्दा पुढे बघत जाणार आहोत. तर सुरुवातीला आपल्याला ह्या सगळ्या गोष्टींची पण या सगळ्या माणसांची पण ओळख करून घ्यायची की ज्यांचा उपयोग त्यांना स्वराज्य स्थापनेच्या याच्यामध्ये झालेला, त्यांच्याकडनं प्रेरणा मिळाली आणि त्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळालेलं. तर आपण एक एक परिच्छेद वाचूया आणि समजून सांगते मी तुम्हाला. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे युगप्रवर्तक व्यक्तिमत्व उदयास आले. त्यांनी तेथील अन्यायी राजसत्तांना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली. त्यांचा जन्म 1551 फाल्गुन वद्य तृतीयेस म्हणजे 19 फेब्रुवारी 1630 मध्ये पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांनी केलेल्या स्वराज्य स्थापनेची माहिती आपण या पाठात घेणार आहोत. आता शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला तर ती तारीख नीट लक्षात ठेवायची. 19 फेब्रुवारी 1630. आणि कुठे झाला तर शिवनेरी किल्ल्यावर. कुठे आहे ते शिवनेरी किल्ला? पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर जवळच्या ठिकाणी गावात आहे की तो शिवनेरी किल्ला आहे आणि त्या किल्ल्यावर त्यांचा जन्म झाला. आता त्यांचे वडील कोण होते? शहाजीराजे. मग शहाजीराजांनी सुद्धा म्हणजे ते सुद्धा एक पराक्रमी आणि म्हणजे उत्कृष्ट व्यक्तिमत्व जे होतं ते कसं होतं, त्यांनी कुठे काम केलं, त्यांनी काय केलं ते आपण थोडक्यात बघूया. शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे हे दक्षिणेतील एक मातब्बर सरदार होते. मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. या मोहिमेत विजापूरच्या आदिलशाने मुघलांशी सहकार्य केले. मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही शहाजीराजांची भावना होती. म्हणून त्यांनी मुघलांना प्रखर विरोध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु मुघल आणि आदिलशाह यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा पाडा होऊन ती नष्ट झाली. आता याच्यात काय सांगितलंय की शहाजी राजे हे जे होते ते दक्षिणेतले मातब्बर सरदार होते. दक्षिण म्हणजे कसं तुम्हाला भारताचा नकाशा लक्षात येत असेल तर खालचा जो भाग आहे आपला महाराष्ट्र आणि त्याच्या खाली हा जो खालचा भाग आहे हा दक्षिणेकडचा भाग आहे. तर ह्या भागामध्ये त्यांचं म्हणजे दबदबा होता. लोक त्यांना ओळखत होते एक मातब्बर सरदार म्हणजे शूर आणि हुशार, काय म्हणता येईल असं दूरदृष्टी असलेला असा सरदार जो ज्याने अनेक युद्धांमध्ये पराक्रम गाजवलेले होते आणि मातब्बर सरदार होते. आणि मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली. मुघलांनी म्हणजे मुघल जे होते मुसलमान राजे मुघल, तर त्यांनी काय केलं, निजामशाही पूर्वी 3 मुख्य होते की मुघल, निजामशाह आणि आदिलशाही यांची मुख्य सत्ता होत्या. त्याच्यात त्या मुघलांनी काय केलं की निजामशाही नष्ट करायची आणि तिची सगळी जेवढी सत्ता असेल ती आपल्या ह्याच्यात काबीज करायची किंवा आपल्या ताब्यात घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. आणि म्हणून त्यांनी त्या प्रकारची मोहीम हाती घेतली. म्हणजे काय, ते काम हाती घेतलं की आता आपण निजामशाही नष्ट करायची. त्यासाठी हळूहळू युद्ध करत आणि ते जिंकत जायचं. या मोहिमेतून विजापूरच्या आदिलशाने मुघलांशी सहकार्य केले आणि ह्या मोहिमेमध्ये काय झालं, विजापूरचा आदिलशाह जो होता त्याने मुघलांना सहकार्य केलं आणि त्यांच्याशी हातमिळवणी केली की आपण दोघं एकत्र यायचं. म्हणजे मुघल आणि आदिलशाह हे एकत्र येणार आणि मग एकत्र येऊन निजामशाहच्या विरुद्ध लढाई करणार असं त्यांनी ठरवलं. पण शिवाजी महाराजांचं मत होतं की मुघलांनी दक्षिणेकडे येऊ नये असं त्यांना वाटत होतं, कारण ते वाईट होते थोडे आणि त्यामुळे त्यांनी आपल्या राज्याच्या दिशेने येऊ नये असं त्यांना खूप वाटत होतं.
म्हणूनच त्यांनी निजामशाही वाचवण्याचा खूप प्रयत्न केला. म्हणजे निजामशाहीच्या विरुद्ध जेव्हा त्यांचे युद्ध होत होते त्या प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांनी खूप प्रयत्नपूर्वक निजामशाहीचा विजय झाला पाहिजे यासाठी त्यांनी युद्ध केलं. परंतु त्याच्यापुढे म्हणजे मुघल आणि आदिलशाह दोघं जण एकत्र आले की नाही, मुघल आणि आदिलशाह दोघं एकत्र आले आणि त्यांनी लढाई केली. त्याच्यामुळे काय झालं, शेवटी दोघांची ताकद वाढते की नाही, दोन जण एकत्र आले तर ताकद वाढते. मग त्यामुळे त्यांच्या ताकदीपुढे निजामशाहीचं निभाव लागला नाही, म्हणजे निजामशाही एकटी जिंकू शकली नाही. आणि त्यामुळे 1636मध्ये निजामशाहीचा पाडाव होऊन ती नष्ट झाली. पाडाव म्हणजे काय, पराभव झाला, हरले आणि ती पूर्णपणे नष्ट झाली. कारण ते दोघं एकत्र असल्यामुळे यांना त्यांच्या विरुद्ध काही करता आलं नाही. निजामशाहीचे अस्तित्व संपुष्टात आल्यानंतर शहाजीराजे विजापूरचे आदिलशाहचे सरदार झाले. शहाजीराजांकडील भीमा आणि नीरा नद्यांमधील पुणे, सुपे, इंदापूर, चाकण हे परगणे त्यांच्या मूळ जहागिरीचा मुलूक आदिलशाहने त्यांच्याकडेच ठेवला. आदिलशाहकडून त्यांना कर्नाटकात बंगळूर आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जहागीर म्हणून मिळाला. आता जेव्हा निजामशाही संपली तर तेव्हा त्यांनी काय केलं, शहाजीराजांनी काय केलं, आदिलशाहकडे म्हणजे सरदार म्हणून नोकरी सुरू केली, काम सुरू केलं. आणि मग आदिलशाहने पण त्यांच्याकडे जे आधीपासूनचं जे परगणे होते, परगणे म्हणजे काही भाग आपण मागे शिकलेलो आहे, सुपे, परगणे हे जे आहेत ते काही भाग जे होते, सुपे, इंदापूर आणि चाकण हे जे 3 परगणे होते, म्हणजे जसं आपण आपण आता म्हणतो की नाही जिल्हा, तालुका, तसं हे तेव्हा जिल्ह्यासारखं जे मोठं ठिकाण असेल त्याला परगणा म्हणत. तर ते परगणे जे होते ते त्यांच्याकडेच ठेवले आणि त्यांना कर्नाटकामध्ये बंगळूर आणि त्याच्या आसपासचा प्रदेश जहागिरी म्हणून दिला. आता जहागिरी म्हणजे काय, तर त्या काळामध्ये जहागिरी एखाद्याला जर दिली तर तो माणूस काय करायचा की ज्या ठिकाणची जहागिरी दिली त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर त्याची सत्ता असे, म्हणजे जवळपास तो तिथला राजा असल्यासारखंच असे. राजा खरा राजा नाही, पण राजासारखं सगळं त्याला अधिकार मिळायचे. आणि त्यामुळे त्या सगळ्या लोकांकडचा कर जमा करणं, त्यांची सोय बघणं, म्हणजे त्यांच्यासाठी काम पण करायचं आणि हक्क पण घ्यायचे, असं त्यावेळी होत असे. आणि त्यामुळे त्यांना बंगळूर आणि त्याच्या आसपासचा जो प्रदेश होता त्याची त्यांना जहागिरी म्हणून दिली. शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर होते, तसेच तलवार, पट्टा, भाला चालवण्यात पटाईत होते. प्रजेवर ते अतिशय प्रेम करत. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू अशा अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले होते. दक्षिण भारतात त्यांचा दरारा होता. शिवराय आणि जिजाबाई बंगळूर येथे असताना त्यांनी शिवरायांना राजा बनवण्यासाठी योग्य ते असे उत्तम शिक्षण देण्याची व्यवस्था केली. परकीय लोकांच्या सत्ता उलथवून स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच स्वराज्य संकल्पक असे त्यांना म्हटले जाते. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना विश्वासू आणि कर्तबगार सहकार्यांनिशी बंगळूरहून पुण्याला पाठवले. म्हणजे जेव्हा ते बंगळूरला होते तेव्हा आधीचे मी त्यांना त्यांचे गुण सांगते की ते पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. म्हणजे काय, त्यांचे हे गुण आहेत की पराक्रमी, एकदम शूर लढवय्या माणूस होता. नंतर धैर्यशील, एकदम हिंमत छान होती त्यांच्यामध्ये. बुद्धिमान होता, तसेच श्रेष्ठ राजनीतिज्ञ. श्रेष्ठ राजनीतिज्ञ म्हणजे राजा झाल्यानंतर आपण काय काय कामं केले पाहिजे की लोकांमध्ये आपल्याविषयी खूप प्रेम निर्माण झालं पाहिजे आणि लोकांना आपल्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. मग याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे हे त्यांना छान विचार करायचे आणि त्यासारखं ते काम पण करायचे. असे ते श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. ते उत्तम धनुर्धर म्हणजे काय, बाण चालवणारे होते, उत्तम बाण चालवायचे. तसंच
तलवार पट्टा आणि भाला चालवण्यामध्ये ते पटाईत होते. तलवार आणि असा पट्टा असायचा, पट्टा, आणि तो पट्टा पण साप 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 असं चालवायचा. नंतर भाला, मोठी काठी, त्याला टोक असायचं, ते फेकायचं. तर भाला चालवणं हे सगळे काय आहे, युद्ध करण्याचे हत्यार आहे किंवा साधन आहे. तर हे सगळं त्यांना छान करता येत होतं. आणि प्रजेवर ते खूप प्रेम करायचे. म्हणजे लोकांवरती, त्यांच्या जे काही त्यांची जहागिरी होती तर त्या सगळ्या लोकांवर त्यांचं खूप प्रेम होतं. त्यांच्याविषयी ते खूप मनात त्यांच्या माया, प्रेम हे होतं. आणि महाराष्ट्र, कर्नाटक, बंगळूर येथील प्रदेश त्यांनी, महाराष्ट्र, कर्नाटक आणि बंगळूर, तुमच्या लक्षात येईल की दक्षिणेतलाच हा सगळा भाग आहे. हे सगळे प्रदेश त्यांनी जिंकून घेतलेले होते. आणि शिवराय आणि जिजाबाई, म्हणजे त्यांचा मुलगा शिवराय म्हणजे शिवाजी महाराज आणि त्यांची पत्नी जिजाबाई, हे जेव्हा त्यांच्याकडे होते तेव्हा जिजाबाईंनी आणि त्यांनी मिळून काय केलं की शिवरायांना छान शिक्षण दिलं गेलं पाहिजे, याच्यासाठी उत्तम व्यवस्था केली की आपण कुठेही राहू दे, इकडे तिकडे, कारण नोकरीमुळे त्यांची इकडे तिकडे जाणं येणं होत होतं, त्यामुळे घरात कमी असायचे ते. पण तरीसुद्धा आपल्या मुलाचं शिक्षण म्हणजे त्याचं नुकसान होता कामा नये याची त्यांनी काळजी घेतली आणि उत्तम शिक्षणाची सोय त्यांनी केलेली होती. तर आणि त्यांनी काय केलं, नंतर काय केलं त्यांनी की जिजाबाई आणि शिवराय यांना चांगले चांगले लोक त्यांच्यासोबत, म्हणजे की त्यांच्या विश्वासातले लोक की जे यांची काळजी घेतील, त्यांच्याकडे लक्ष देतील, त्यांच्या ज्या गरजा आहेत, म्हणजे जे काही शैक्षणिक गरज किंवा त्यांना तलवारबाजी शिकवणं किंवा युद्धाचं सगळ्या गोष्टींमध्ये निपुण करणं, हे सगळं ज्या लोकांना चांगलं माहिती असे लोक त्यांच्याबरोबर देऊन मग नंतर त्यांना पुण्याला आणलं. आणि मग तिथे पुण्याला मग जिजामाता आणि शिवाजी महाराज पुण्यामध्ये राहत होते. आलं लक्षात. पुढचं आहे वीर माता जिजाबाई. मग जिजाबाई कोण होत्या, त्यांचं लग्न कसं झालं, त्यांचे आई वडील कोण होते वगैरे आपण आता थोडक्यात बघूया. जिजाबाई बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लघुजीराजे जाधव यांच्या कन्या होत. त्यांना लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत. त्या कर्तबगार, द्रष्टा, राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले आणि प्रसंगी प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली. आता त्या कुठल्या होत्या बघा. बुलढाणा जिल्ह्यामधला सिंदखेड राजा नावाचं जे गाव होतं, त्या गावातल्या त्या लखुजी जाधवांची मुलगी. तिथे कोण होते, लखुजी जाधव नावाचे एक सरदार होते. त्यांची मुलगी म्हणजे जिजामाता. मग जिजामाता, त्यांचं लग्न कोणाशी झालं, शहाजीराजांशी झालं. शहाजीराजे जे होते त्यांना पहिल्यापासून असं वाटत होतं की आपल्या मुलाने स्वराज्याची स्थापना करावी, म्हणजे आपल्या लोकांसाठी स्वतःचं एक राज्य निर्माण करावं असं त्यांना खूप वाटत होतं. म्हणजे ते जरी निजामशाहकडे, आदिलशाहकडे काम करत होते तरीसुद्धा त्यांच्या मनात असं होतं की आपले जे मराठी बांधव आहेत किंवा आपले जे लोक आहेत त्या लोकांसाठी त्यांचा स्वतःचा एक राजा असायला हवं, त्यांचं स्वतःचं एक राज्य असायला हवं असं त्यांच्या मनामध्ये खूप वाटत होतं. आणि मग त्यांची जी इच्छा होती की नाही ती पूर्ण करण्याच्या हिशोबाने मग जिजामाता शिवरायांना ट्रेनिंग देत होत्या. मग त्यांच्यावरती संस्कार करताना ते तसंच की आपलं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं ह्या हिशोबाने त्या शिवाजी महाराजांना ट्रेन करत होत्या. म्हणजे प्रत्येक गोष्ट त्या शिकवत होत्या, त्यांच्यावर तशाच प्रकारचे संस्कार करत होत्या. नंतर शिवरायांना स्वराज्य स्थापन करण्याच्या हिशोबाने ज्या गोष्टी कराव्या लागत त्याच्यामध्ये त्या मार्गदर्शन करायच्या. इवन लोकांचे काही भांडण तंटे आले, समस्या आल्या तर त्याच्यामध्ये न्यायनिवाडा कसा करायचा, म्हणजे जे लोक त्यांच्या आसपास असत त्यांचं जर भांडण झालं
तर ते कसं सोडवायचं, त्या लोकांना न्याय कसा द्यायचा, हे शिवाजी महाराज काम करायचे की नाही. मग त्यांना जर शिवाजी महाराज लहान होते, पण मग त्यांना जर विचार नाही करता आला तर मग जिजामाता त्यांना मदत करायची की आपण असं करायला पाहिजे. म्हणजे त्यांना त्या सहकार्य करायचे, न्यायनिवाडे करण्यासाठी मदत करायच्या. शिवरायांना उत्तम शिक्षण देण्याच्या बाबतीत सदैव जागरूक होत्या. त्यांनी त्यांच्यावर शील, सत्यप्रियता, वाक्चातुर्य, दक्षता, धैर्य, निर्भयता, शस्त्रप्रयोग, विजयाकांक्षा, स्वराज्य स्वप्न इत्यादी संस्कार केले. आता त्यांनी जे संस्कार केले त्या प्रत्येक शब्दाला एक काहीतरी अर्थ आहे. त्यांनी काय संस्कार केले? शील, सत्यप्रियता. शील म्हणजे काय की आपलं चारित्र्य नेहमी चांगलं पाहिजे. म्हणजे आपलं जे नेहमीचं वागणं आहे, दुसऱ्या लोकांबरोबरचं वागणं, त्यांच्याबरोबरचं बोलणं, हे सगळं नेहमी चांगलं असायला पाहिजे. त्यानंतर सत्यप्रियता. सत्यप्रियता म्हणजे नेहमी खरं बोलायचं, खरं वागायचं, जे लोक खरे आहेत त्यांना मदत करायची. म्हणजे जेव्हा न्यायनिवाडा करायची वेळ येते की भांडण सोडवायची वेळ येते तेव्हा नीट विचार करायचं की दोघांमधलं खरं कोण, खोटं कोण, हा नीट विचार करून त्यानुसार न्याय केला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं होतं. नंतर धैर्य. धैर्य म्हणजे हिम्मत. कोणत्याही गोष्टीमध्ये खचून जायचं नाही, अरे आता मी काय करू वगैरे असं करायचं नाही. नंतर निर्भयता. समोरचा माणूस किती पण ताकदवान असला तर त्याला घाबरून मागे जायचं नाही. युद्ध करायची वेळ आली, लढाई करायची वेळ आली तर समोरचा माणूस बघायचा. तो जर शूर असेल, त्याच्याकडे खूप सैन्य असतील, लोक असतील, शस्त्रास्त्र असतील, तरी सुद्धा आपण घाबरून मागे व्हायचं नाही, हे त्यांनी शिकवलं. शस्त्रप्रयोग. शस्त्रप्रयोग म्हणजे तलवार, भाला, जे मी आता तुम्हाला सांगितलं की नाही, तलवार, पट्टा असतो साप मारणारा, नंतर भाला असतो फेकण्यासाठी. तर असे जे काही शस्त्रास्त्र आहे त्याचा प्रयोग योग्य वेळी योग्य शस्त्रास्त्र कसं वापरायचं हे यांनी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना शिकवलं. नंतर विजयाकांक्षा. विजयाकांक्षा म्हणजे विजयाची आकांक्षा. म्हणजे नेहमी मनामध्ये काय विचार करायचा की मी नेहमी विजयी होणार, मी कधी हारणार नाही. विचार नेहमी विजयाचा करायचा. पण मग हारायची वेळ आली तरी घाबरून मागे जायचं नाही, मागे सरकून हारायचं नाही, असं त्यांनी सांगितलं. नंतर स्वराज्य स्वप्न, की आपलं आणि आपल्या लोकांसाठी एक स्वतःचं राज्य निर्माण करायचं, हे कायम लक्षात ठेवायचं, ते विसरायचं नाही की मला काय करायचं आहे, स्वराज्याची स्थापना करायची, असं कायम लक्षात ठेवायचं. शिवरायांचे सहकारी. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. मावळ म्हणजे सध्याचा पुणे जिल्ह्यातील पश्चिम आणि नैऋत्य दिशांचा भाग. मावळचा प्रदेश डोंगराळ आणि दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम होता. मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी लोकांच्या मनात विश्वासाची आणि आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना चांगले सवंगडी आणि सहकारी मिळाले. आता बघा त्यांनी काय केलं. सुरुवात त्यांनी मावळ प्रांतातून केली. मावळ म्हणजे काय, आता सध्या ते कुठे येते ठिकाण, तर पुणे जिल्ह्याचा पश्चिम आणि नैऋत्य, पुणे जिल्हा आहे त्याच्या पश्चिम आणि नैऋत्य भागातला जो नैऋत्य दिशेतला जो भाग होता त्याला म्हणत मावळ प्रांत. आणि हा डोंगर दऱ्याखोऱ्यांचा होता. डोंगर दऱ्याखोऱ्यांचा म्हणजे काय, डोंगराळ भाग होता. तुम्हाला लक्षात येते की महाराष्ट्र जर लक्षात घेतला तर कोकण किनारपट्टीच्या जवळ काय आहे, सह्याद्री पर्वतरांगा, आणि आडवं काय आहे, सातपुडा पर्वतरांगा. तर सह्याद्री पर्वतरांगा इकडे जे डोंगर आहेत, डोंगर या बाजूने, किनारपट्टीच्या या बाजूने, तर ते जे आहे ते डोंगराळ भाग असल्यामुळे काय होतंय, तिथे दऱ्या खोऱ्या आणि दुर्गम म्हणजे काय की ते सहजासहजी तिथे जाणं सोपं नाही आहे. म्हणजे जर आपण ठरवलं की आपण तिथे चालत जाऊ तर शक्य नाही, कारण काय, डोंगर आहे, उतार आहे, डोंगर आहे, उतार आहे, आणि झाडं, गर्दी, म्हणजे झाडांची गर्दी खूप, म्हणजे जवळपास जंगलच.
मग त्यामुळे अशा ठिकाणी जाणं येणं खूप अवघड होत होतं. मग त्या ठिकाणाहून त्यांनी स्वराज्याची म्हणजे स्वराज्य स्थापनेसाठी त्या ठिकाणाहून त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी म्हणजे सगळ्या लोकांच्या मनामध्ये आपल्या स्वतःविषयी प्रेम आणि विश्वास निर्माण केला, की ज्याच्यामुळे आपलेपणामुळे काय झालं, लोक त्यांना भेटत गेले आणि मित्र 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 वाढत गेले. आणि जेव्हा मित्र मित्र वाढत गेले तेव्हा त्यांना स्वराज्य स्थापनेसाठी जास्त चांगले लोक सोबत मिळाले. आणि मग त्यामुळे त्यांचं काय म्हणता येईल, स्वराज्य स्थापनेचं काम थोडं सोपं होत गेलं. त्याच्यामध्ये इथे त्यांनी थोडी नावं दिले. येसाजी कंक, बाजी पासलकर, बापूजी मुदगल, नन्हेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा माला, तानाजी मालुसरे, कान्होजी जेदे, बाजीप्रभू देशपांडे, दादाजी नरसप्रभू देशपांडे, ही त्यांचे काही नावं आहेत. आणि या सहकार्यांच्या बळावर त्यांनी स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतलं. आता इथपर्यंत कळलं तुम्हाला की ह्या सगळ्या त्यांचे जे मित्र होते त्यांची नावं मी आता वाचली. मग हे जे मित्र होते यांच्या सोबत राहिल्यामुळे शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेचं जे काम आहे तो थोडं सोपं झालं. आणि त्यामुळे काय झालं, त्यांची ह्या कामामध्ये मदत होत गेली. आता पुढचा मुद्दा आहे राजमुद्रा. राजमुद्रा म्हणजे काय की जेव्हा शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, ते राजे झाले आणि मग त्याच्यानंतर राजमुद्रा म्हणजे पूर्वी काय असायची की आपल्या जो राजा असेल त्याच्या मेसेज असायचा, म्हणजे त्याने सांगितलेलं म्हणजे त्याचं जे काही ध्येय असेल याच्यानुसारचं वाक्य लिहिलेलं असायचं किंवा त्याचा फोटो असायचा किंवा त्याला जे वाटतं ते देवदेवतांचं चित्र असायचं. अशा मुद्रा असायच्या. मुद्रा म्हणजे नाणी. असे नाणी असायची की त्याच्यामध्ये वेगवेगळं असायचं. आपण मागे सुरुवातीला जे बघितलंय भौतिक लिखित साधनं, भौतिक साधनं, त्याच्यामध्ये बघितलं की वेगवेगळ्या नाण्यांवरती वेगवेगळं चित्र असणार. म्हणजे काही वेळा प्राण्यांची चित्र, काही वेळा राजांचे चित्र, काही वेळा देवदेवतांचे चित्र, काही वेळा त्याच्यावरती काही लिहिलेलं असतं की अमुक एक राजा आहे त्याला जे वाटतं त्याचं ते लिहिलेलं असतं. तसं यांनी जी प्रतिमा तयार केलेली होती राजमुद्रा, त्या राजमुद्रेवरती जे लिहिलेलं होतं त्या लिहिलेल्याचा अर्थ काय ते आपण आता बघूया. स्वराज्य स्थापनेमागील शिवाजी महाराजांचे ध्येय त्यांच्या राजमुद्रेवरून स्पष्ट होते. तर त्यांचं काय होतं आणि या ओळी पुढील संस्कृत ओळीत कोरलेल्या आहेत. तर त्यांचं जे ध्येय होतं म्हणजे मी जे तुम्हाला म्हटलं की राजाच्या मनातले जे विचार आहेत ते त्याच्यावर लिहिलेले असायचे. तर शिवाजी महाराजांनी जे राजमुद्रेवर लिहिलेलं होतं ते त्यांचं ध्येय होतं, जीवनातलं ध्येय. प्रतिपचंद्र लेखैव वधिर्विष्णू विश्ववंदिता शाहसुनो विश्वशेषा मुद्रा भद्राय राजते. म्हणजे त्याचा अर्थ काय की शहाजीचा पुत्र शिवाजी याची प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले आहे अशी ही मुद्रा म्हणजे प्रजेच्या कल्याणासाठी अधिराज्य गाजवते, म्हणजे शोभून दिसते. म्हणजे त्यांनी काय केलं, हे जे काही त्यांचं ध्येय होतं ते त्यांनी संस्कृतमध्ये लिहिलेलं आहे. त्याचा अर्थ असा होता की शहाजीचा मुलगा शिवाजी आणि याचं काय होणार आहे, प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी म्हणजे त्याने जे स्थापन केलेलं राज्य आहे त्याचा विकास होणार. थोडक्यात आता एकदम शब्दशः अर्थ न सांगता त्याचा मी गाभा सांगते की जे साम्राज्य आहे हे कोणी स्थापन केलं आहे तर शहाजीचा मुलगा शिवाजी याने स्थापन केले आणि त्याची काय होणार, प्रगती होत जाणार आणि जिला सर्व विश्वाने वंदन केले म्हणजे असं ते राज्य तयार करायचं आहे की ज्याला सर्व विश्व वंदन करणार, अशा प्रकारचे त्यांचं जे ध्येय होतं. आणि ही मुद्रा प्रजेच्या कल्याणासाठी म्हणजे हे राज्य किंवा हा राजा किंवा ही राजमुद्रा हे सगळं कशासाठी आहे तर प्रजेच्या कल्याणासाठी आणि प्रजेच्या कल्याणासाठीच हे सगळं शोभून दिसणाऱ्या गोष्टी आहेत असं त्या मुद्रेवरच्या वचनाचा टोटल गाभा होता, अर्थ होता.
मुद्रेवरील या वचनाचा अर्थ अनेक दृष्टीने महत्त्वाचा होता. महाराजांनी वचनातून वडिलांविषयीची कृतज्ञता, स्वराज्य अखंडपणे विस्तारात जाईल हा विश्वास, मुद्रेला म्हणजे पर्यायाने स्वराज्याला सर्वांचा आदर प्राप्त होत असल्याचा अनुभव, प्रजेचे कल्याण करण्याची बांधिलकी आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री इतक्या गोष्टी व्यक्त केल्या आहेत. या छोट्याशा वचनात स्वराज्याच्या संकल्पनेचे सर्वांगीण सार आले आहे. जे मी आता तुम्हाला म्हटलं की नाही, विस्तार जाईल म्हणजेच काय, प्रगती होत जाईल, वाढ होत जाईल स्वराज्याची. आणि ह्या मुद्रेच्या याच्यातूनच त्यांनी काय केलं की राजमुद्रेतूनच त्यांनी स्वतःच्या वडिलांचा पण गौरव केला. कारण त्यांनी त्यात उल्लेखच तो केला की हा म्हणजे कोण, की शहाजीचा मुलगा शिवाजी. आणि मग शहाजीचा मुलगा शिवाजी याचं ध्येय काय आहे, तर स्वतःच्या स्वराज्य स्थापन करायचं आणि त्याचं विस्तार वाढत जायचं, म्हणजे त्याची प्रगती होत जाणार आहे आणि प्रजेचं कल्याण किंवा प्रजेचं हित हे त्याचं पहिलं ध्येय असणार आहे. अशा पद्धतीने त्याने प्रजेची बांधिलकी पण आणि आपल्या भूमीवर स्वतंत्रपणे अधिराज्य करण्याची खात्री त्या राजमुद्रेतून व्यक्त केलेली आहे. इथपर्यंत समजलं? आता स्वराज्य स्थापनेच्या हालचाली म्हणजे शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापना करताना जी सुरुवात केली, हालचाली कशा केल्या. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतले किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर ते आदिलशाच्या ताब्यात होते. त्या काळात किल्ल्यांचे विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे आजूबाजूच्या प्रदेशांवर नियंत्रण ठेवता येते. ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती असेल. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा हा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे राजगड असे नाव ठेवले आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी. आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे आणि मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत इत्यादी सरदार होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांचा विरोध होता. या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्य स्थापनेसाठी आवश्यक होते. आता मी जे काय म्हटलं की स्वराज्य स्थापनेची हालचाल ती म्हणजे सुरुवात, हालचाल म्हणजे काय, सुरुवात. तर स्वराज्य स्थापनेची सुरुवात कशी करायची, तर शहाजी राजांना जहागिरी मिळालेलीच होती. त्याचं कामकाज शिवाजी महाराजांनी जिजामाता बघत होत्या. तर त्या काळात काय होतं की ज्याचे किल्ले खूप त्याचं राज्य, अशी पद्धत होती. मग हे जे वाक्य आहे, ज्याचे किल्ले त्याचं राज्य, मग शिवाजी महाराजांनी काय विचार केला की हा जो प्रदेश आहे हा आपल्या ताब्यात आहे की नाही, कशा याचं म्हणजे जहागिरी म्हणून ताब्यात आहे, पण जहागिरी म्हणून हा किल्ला ताब्यात नाही दिला त्यांनी. मग त्यांनी विचार केला की आधी आपण आपल्या जहागिरीतले किल्लेच आपल्या ताब्यात घ्यावे. म्हणून त्यांनी कोणते कोणते किल्ले, जहागिरीतले किल्ले ताब्यात घेण्याचे ठरवले. आणि मग तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले पट ताब्यात घेतले. आता ताब्यात घेतले म्हणजे काय केलं असेल, असं गेलो आणि घेतलं, ते काय खाऊ आहे का, गेलो आणि घेतलं. तर तो किल्ला ताब्यात घेण्यासाठी आदिलशाहच्या सैन्याबरोबर लढाई करावी लागली असेल. आलं लक्षात? कारण ते सगळं आदिलशाहच्या ताब्यात होतं ना. ती जहागिरी जरी शहाजी राजांना दिलेली होती तरीसुद्धा तो संपूर्ण प्रदेश जो होता तो आदिलशाहच्या ताब्यात होता. मग आणि जर आपल्याला किल्ला घ्यायचा आहे तर तो काही असा सहजपणे घेता येत नाही. मग आदिलशाहच्या लोकांबरोबर युद्ध करावं लागणार आणि युद्धात जर ते हारले तर तो किल्ला आपल्या ताब्यात येणार. मग त्यामुळे शिवाजी महाराजांनी हे जे 4 किल्ले मी नाव सांगितलं, तोरणा, मुरुमदेव, कोंढाणा आणि पुरंदर, तर ह्या किल्ल्यांच्या वरती लढाया केल्या आणि ते किल्ले जिंकून घेतले आणि मग स्वतःच्या ताब्यात घेतले. आणि मुरुमदेव किल्ल्याची पुनर्बांधणी, मुरुमदेव किल्ला जो होता तो मोडकळीस आलेला होता. मग त्यामुळे त्याची पुनर्बांधणी केली की जो किल्ला होता पडत होता, काही भिंत पडलेली होती, मग ते पुन्हा सगळं व्यवस्थित बांधून त्याला छान केलं, बांधणी केली, पुन्हा ते नवीन बांधलं आणि त्याला नाव दिलं राजगड. काय नाव दिलं? राजगड. आणि राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी त्यांनी केली.
आणि त्यावेळी काय होत होतं की आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत हे 3 जण, जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि म्हणजे मोरे, घोरपडे आणि सावंत हे 3 जण जे होते ते त्यांना शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेलं आवडत नव्हतं. मग शिवाजी महाराजांनी विचार केला की यांचा बंदोबस्त केला पाहिजे. मग यांच्याबरोबर एक तर लढाई करून त्यांना हरवलं पाहिजे किंवा आणखी कोणत्या मार्गाने किंवा त्यांच्याशी गोड बोलून त्यांना आपल्याकडे वळवून घेता येईल. दोन्ही गोष्टी करता येईल, पण त्यांनी त्यांचा बंदोबस्त करायचं असं ठरवलं. तर मग कसा करायचा तर ते इथे बघूया. जावळीचा ताबा. सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील मातब्बर सरदार. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्याने विरोध दर्शवला तेव्हा 1656 शिवरायांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला. तेथे आपले ठाणे वसवले. नंतर रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली. या विजयानंतर त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे त्यांचे सामर्थ्य सर्व प्रकारे वाढले. शिवाजी महाराजांनी त्यानंतर कल्याण, भिवंडी ही ठिकाणे जिंकून घेतली. त्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज या सत्तांशी त्यांचा संबंध आला. या सत्तांशी संघर्ष करायचा असेल तर आपल्याला प्रबळ असे आरमार उभारले पाहिजे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे आरमार उभारणीकडे त्यांनी लक्ष दिले. आता बघा काय झालं तर मी म्हटलं तसं की जावळीचे मोरे, मुधोळचे घोरपडे आणि सावंतवाडीचे सावंत असे हे 3 त्यांना काही शिवाजी महाराजांनी राज्य स्थापन केलेलं आवडत नव्हतं. मग त्यांना अद्दल घडवायला पाहिजे म्हणून शिवाजी महाराजांनी काय केलं, जावळीवरती हल्ला केला. जावळी या ठिकाणावर हल्ला केला आणि तिथे कोण होतं, चंद्रराव मोरे. आणि मग त्याच्याबरोबर युद्ध केलं. जावळी हे ठिकाणाचं नाव आहे. मग त्या ठिकाणी हल्ला केला आणि त्याच्याबरोबर लढाई केली आणि त्याला हरवलं. आणि मग त्याची सगळी संपत्ती, त्याचं सगळं ठिकाण त्याच्यावरती त्यांनी कब्जा केला. आणि त्यामुळे काय झालं, त्यांना खूप सारी संपत्ती, पैसे, धनधान्य खूप मिळालं. मग नंतर त्यांनी काय केलं, त्या संपत्तीचा उपयोग करून त्यांनी प्रतापगड बांधला. कुठे गेलं, त्या ठिकाणी त्यांनी आपले ठाणे वसवले आणि जावळीच्या खोऱ्यात प्रतापगड बांधला. प्रतापगड किल्ला मागे तुम्हाला आठवत असेल 4थीला अफजल खानाचा वध कुठे झालेला, प्रतापगडावर. तर प्रतापगड हा किल्ला त्यांनी जावळीच्या खोऱ्यात बांधला आणि त्यामुळे काय झालं, त्यांचं सामर्थ्य वाढलं. कारण लोक पण त्यांना येऊन मिळाले, पैसा पण मिळाला, एक नवीन किल्ला बांधला गेला आणि त्यामुळे काय झालं, त्यांचं सामर्थ्य वाढलं. नंतर त्यांनी भिवंडी आणि कल्याण या ठिकाणांवर हल्ला करून ते पण जिंकून घेतले. आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टी म्हणजे महाराष्ट्र समुद्र किनारपट्टी, पश्चिम किनारपट्टी त्याच्या जवळ आहे कल्याण आणि भिवंडी. त्यामुळे ते ठिकाणं जिंकल्यामुळे पश्चिम किनारपट्टीवरील इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी या सत्तांशी त्यांचा संबंध आला. मग इंग्रज, पोर्तुगीज आणि सिद्धी हे दुसऱ्या देशातले लोक जे भारतामध्ये येऊन त्यांनी कब्जा केलेला होता. कब्जा म्हणजे दुसरीकडचे लोक पण इथे येऊन आपलं हे माझं आहे, माझं आहे, माझं आहे असं त्यांनी स्वतःचा कब्जा, म्हणजे व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. ते तिथे व्यापारासाठी येताना आम्ही व्यापार करायला आलो असं सांगून तिथे आपलं स्वतःचं साम्राज्य त्यांनी प्रस्थापित केलेलं होतं. मग जेव्हा ह्या सत्तांशी संबंध आला तेव्हा त्यांच्याशी जर युद्ध करायचं असेल तर आपल्याला आरमार वाढवलं पाहिजे. म्हणजे त्यांनी, शिवाजी महाराजांनी काय विचार केला की समुद्राच्या जवळ ते आहे ठिकाणं, त्यामुळे समुद्री किल्ले किंवा त्या ठिकाणी लढणारं आरमार म्हणजे समुद्री किल्ल्यावरून लढणारं जे सैन्य आहे ते आपल्याला वाढवलं पाहिजे, त्याची ताकद वाढवली पाहिजे असं त्यांनी विचार केला आणि त्याकडे त्यांनी लक्ष द्यायला सुरुवात केली. इथपर्यंत समजलं. आता पुढचं आहे अफजल खानाचे पारिपत्य. आता पारिपत्य म्हणजे काय
तर नायनाट करणे, नष्ट करणे. तर अफजल खान कसा होता आठवते तुम्हाला? वर्णन 4थीला आपण शिकलेलो होतो. तर अफजल खान एकदम असा जाडा, खूप उंच, एकदम दिसायला असा क्रूर असा तो होता. शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीतील आसपासच्या आदिलशाही प्रदेशातील किल्ले घेण्यास सुरुवात केली आणि जावळीच्या मोऱ्यांकडून विरोध मोडून काढला होता. कोकण किनारपट्टीवरील स्वराज्य स्थापनेच्या कार्यास गती मिळाली. या सर्व गोष्टी आदिलशाहीस आव्हान होत्या. त्यावेळी आदिलशहाचा कारभारी बडी साहेबीण पाहत होती. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त केला पाहिजे असे तिला वाटत होते, म्हणून तिने आदिलशाहीतील अफजल खान या बलाढ्य अनुभवी सरदारा शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. आता बघा काय झालं, तर शिवाजी महाराजांचा पराक्रम वाढत वाढत चाललेला होता. त्यांचे जहागिरीतले आणि आसपासचे किल्ले त्यांनी बरेच ताब्यात घेतले होते. म्हणजे आदिलशाहीचे जे किल्ले होते ते पण जिंकून घेतले, जहागिरीतले जे किल्ले होते ते पण जिंकून घेतले. त्यामुळे शिवाजी महाराजांची ताकद वाढत वाढत चाललेली आणि त्यांच्या मनातला आत्मविश्वास वाढल्यामुळे त्यांनी आणखी आदिलशाहीला घाबरवून सोडलेलं होतं. आणि मग म्हणजे आदिलशाहीचं पारिपत्य म्हणजे ते नष्ट होण्याच्या हिशोबाने वाटचाल चालू होती. त्यामुळे ते घाबरले आणि त्यावेळी त्या ठिकाणी काम कोण बघत होतं? बडी साहेबीण नावाची जी कोण आदिलशाहने नेमलेली व्यक्ती असेल किंवा आदिलशाहची नातेवाईक असेल, तर ती बडी साहेबीण जी होती ती त्या भागातलं काम बघत होती. आणि मग तिने विचार केला की शिवाजीचा बंदोबस्त केला पाहिजे. म्हणजे शिवाजी महाराजांनी जे किल्ले जिंकले, जे आदिलशाहच्या जहागिरीतले किल्ले जिंकले, आदिलशाहच्या ताब्यातले किल्ले जिंकले, तर शिवाजी महाराजांचं नष्ट करायला पाहिजे, त्यांना ठार मारायला पाहिजे असा तिने विचार केला. बंदोबस्त करायचं म्हणजे ठार मारायचं. पण मग कसं? कारण शिवाजी महाराज शूर होते, छान छान युद्ध करणारे होते, मग त्यांना नष्ट करणं सोपं नाही. म्हणून तिने विचार केला की आपल्या याच्यातला जो खूप बलाढ्य असेल, ताकदवान असेल, हुशार असेल, युद्ध करायला छान असेल असा माणूस आपण नेमूया. मग त्या हिशोबाने तिने अफजल खानाची नेमणूक केली. आणि अफजल खान हा एक सरदार होता तिच्याकडचा. त्याला शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितलं. चालून जाण्यास सांगितलं म्हणजे चालून नाही, म्हणजे युद्ध करायला पाठवलं की तू खूप सारं सैन्य, खूप सारं हत्यारं, हे ते सगळं घे आणि शिवाजी महाराजांबरोबर युद्ध कर आणि त्यांना ठार मारून टाक असं तिने सांगितलं. अफजल खान विजापूरहून वाई येथे आला आणि त्याला वाई प्रांताची चांगली माहिती होती. आता अफजल खान विजापूरहून वाई या ठिकाणी आला कारण त्याला वाई ह्या ठिकाणाची चांगली माहिती होती. आणि वाईजवळील प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी अफजल खान यांची 10 नोव्हेंबर 1659 रोजी भेट झाली. या भेटीत अफजल खानाने महाराजांना दगाफटका करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराजांनी त्याला ठार मारले आणि आदिलशाही सैन्याचे पारिपत्य केले. अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसं दिली आणि अफजल खानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या हाती लागले त्यांना चांगली वागणूक. बघा, शिवाजी महाराज म्हणजे नुसता एक राजा म्हणून शूरवीर वगैरे वगैरे असं तर होतेच, पण एक माणूस म्हणून पण खूप चांगले होते, हे याच्यावरनं आपल्या लक्षात येतं. तर अफजल खान वाई इथे आला आणि तिथे त्याने, कारण त्या भागाची त्याला माहिती होती म्हणून तो तिथे आला. आणि प्रतापगड, जे तुम्हाला थोडंफार आठवतं की नाही माहीत नाही, प्रतापगड तर प्रतापगडावरती शिवाजी महाराजांचं त्याचं म्हणजे प्रतापगडाच्या पायथ्याशी तो येऊन थांबलेला आणि मग मधल्या भागामध्ये तंबू वगैरे टाकलेला आणि तिथे त्याने शिवाजी महाराजांना भेटायला बोलवलं. मग शिवाजी महाराजांची त्याची भेट झाली, पण त्या ठिकाणी त्याने शिवाजी महाराजांच्या पोटात हे खुपसण्याचा प्रयत्न केला आणि असं त्यांना भेटलं ना तर इथे त्यांचं मान दाबून टाकण्याचा प्रयत्न केला, त्यांना दगाफटका केला, म्हणजे ठार मारण्याचा त्याने प्रयत्न केला होता. पण शिवाजी महाराजांनी आपली वेशभूषा खूप छान प्रकारे केलेली होती. त्यांनी हातामध्ये वाघनखं घातलेली होती त्यांचं. आणि त्यांचा एक सरदार होता
जीवा महाला म्हणून होता. तर जेव्हा शिवाजी महाराजांवर तो वार करणार, दुसरा माणूस वार करणार, तेव्हा मध्ये शिवा आला आणि त्याने त्या माणसाला मारलं. त्यामुळे शिवाजी महाराज वाचले. आणि अफजल खानाने सुद्धा शिवाजी महाराजांना असं इकडे दाबून मारण्याचा प्रयत्न केला, पण शिवाजी महाराजांची ती वाघनखं होती, त्यांनी ती पोटात घुसवून ते असं फिरवलं आणि त्याला ठार मारलं. मग अशा पद्धतीने अफजल खानाचा शिवाजी महाराजांनी वध केला आणि त्यांचं आदिलशाहच्या ह्या सरदाराचं पारिपत्य केलं आणि सैन्याचं पण पारिपत्य केलं. पण त्यातही शिवाजी महाराजांची माणुसकी म्हणजे काय, की जे आदिलशाहचे काही सैनिक आणि अधिकारी शरण आले शिवाजी महाराजांना, त्यांना शिवाजी महाराजांनी चांगली वागणूक दिली. आणि हे युद्ध हे करताना जे कोणी शिवाजी महाराजांचे माणसं होते, शिवाजी महाराजांचे सरदार किंवा अधिकारी होते, त्यांना सगळ्यांना बक्षिसं दिले, त्यांचं म्हणजे कौतुक केलं. ज्यांचं जे जखमी झाले होते त्यांच्यावर उपचार केले, त्यांना भरपाई दिली. असं सगळं त्यांनी खूप छान, म्हणजे फक्त युद्ध केलं, मी जिंकलो, माझं कौतुक, असं कधी त्यांचं नव्हतं. ते खूप म्हणजे माणूस म्हणून ते खूप चांगले होते. हे ह्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येतं. समजलं? आता पुढचं आहे सिद्दी जोहरची स्वारी. आता सिद्दी जोहर अफजल खानाचा वध झाला, त्याच्यानंतर मग हा सिद्दी जोहर. मग सिद्दी जोहरचं त्याने कशी स्वारी केली आणि काय केलं ते बघूया. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर महाराजांनी आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा, खेळणा हे किल्ले जिंकून घेतले. खेळणा किल्ल्यास त्यांनी विशाळगड असे नाव दिले. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी आदिलशहाने इसवी सन 1660मध्ये सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्याला सलाबत खान असा किताब दिला. सिद्दी जोहरच्या मदतीस रुस्तुमी जमान, बाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हेही होते. या परिस्थितीत शिवाजी महाराजांनी पन्हाळ गडावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांनी पन्हाळ्यास वेढा घातला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेतोजी पालकरने बाहेरून सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचे सैन्य थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हे दिसत नव्हती, म्हणून महाराजांनी सिद्धीशी बोलणे सुरू केले आणि पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यामध्ये शिथिलता निर्माण झाली. या शिथिलतेचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. आता अफजल खानाचा वध झाला आणि त्याच्यानंतर मग आदिलशाहला लक्षात आलं की अरे बापरे, हा म्हणजे शिवाजी महाराज कोणाच्या आवरण्याने आवरता येणार नाही आहे, आपल्याला त्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे असं आदिलशाहच्या लक्षात आलं. आणि म्हणून त्याने काय केलं की सिद्दी जोहर नावाचा जो त्यांचा सरदार होता, तो पण खूप शूर आणि वीर होता, तर त्याला त्यांनी पाठवलं. आणि त्याच्यासोबत मग काही आणखी चांगले जे सरदार होते ते पाठवले. त्याच्यामध्ये बाजी घोरपडे, रुस्तुमी जमान आणि अफजल खानचा मुलगा फाजल खान हे सुद्धा होते. आणि मग त्यांनी काय केलं की पन्हाळगड जो होता त्याला वेढा दिला म्हणजे पन्हाळगड किल्ला त्याच्या आजूबाजू हे सगळे सिद्दी जोहरचं सैन्य होतं की त्या किल्ल्यातून कोणाला बाहेर येऊ द्यायचं नाही, किल्ल्याच्या आत कोणाला जाऊ द्यायचं नाही. आणि हे सगळं होत होतं. तर असं करत 1 दिवस 2 दिवस नाही, किती महिने, जवळपास 5 महिने. किती? 5 महिने हा वेढा बंद की आत गेलेला बाहेर नाही, बाहेर गेलेला आत नाही. शिवाजी महाराज जे होते, शिवाजी महाराज ते पन्हाळगडाच्या आत होते आणि गडात थोडे सैन्य होते, पण तेवढं सैन्य घेऊन सिद्दी जोहरबरोबर युद्ध करणं बरोबर नव्हतं, कारण सिद्दी जोहरकडे भरपूर सैन्य होतं. मग अशा परिस्थितीमध्ये शिवाजी महाराजांना माहीत होतं की आपण याच्याबरोबर आता युद्ध करू शकत नाही, कारण आपल्याकडे कमी सैन्य आहे. आणि
त्याच्यातून बाहेर जाणं पण त्यांना शक्य नव्हतं. मग तो वेढा उठवणं, वेढा म्हणजे जे वेढा करून म्हणजे त्याच्या भोवती जे थांबलेले होते सैनिक थांबलेले होते, तर ते निघणं शक्य दिसत नव्हतं. शिवाजी महाराजांनी विचार केला की हा जात नाही, आता काय करायचं. मग त्यांनी विचार केला की आपण त्याच्याशी सांगू की मी हरलो वगैरे वगैरे, म्हणजे त्याला म्हणतात तह. काय म्हणतात? तह. तर तह करूया आपण की आम्हाला युद्ध करायचं नाही आहे, आम्ही माघार घेतोय असं त्याला सांगूया आणि त्याच्याशी बोलणी करायची असं त्यांनी विचार केला. शिवाजी महाराजांनी असा विचार केला आणि मग त्याच्याशी बोलणी सुरू करायची. तो निरोप वगैरे पाठवला. मग जेव्हा शिवाजी महाराजांनी असा निरोप पाठवला तेव्हा सिद्धी जोहरला वाटलं अरे आपल्याला घाबरले वाटतं शिवाजी महाराज. आणि मग त्या दरम्यान काय झालं की थोडं जे अलर्ट होते, एकदम सगळे पहारा करून असे लक्ष देऊन होते, ते थोडं ढिल्लं झालं की थोडं लोक म्हणजे ते जे सैनिक होते त्या सिद्धी जोहरचे ते गोल थांबलेले होते ना, तर ते सतत त्या किल्ल्याकडे लक्ष देऊन असायचे की कोणी आलं का, कोणी गेलं का, कोणी आलं का, कोणी गेलं का, लक्ष देऊन असायचे. पण जेव्हा शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला की आम्ही बोलणी करायला तयार आहोत, आम्हाला युद्ध करायचं नाही आहे वगैरे अशी बोलणी करायला पाठवलं, तेव्हा सगळीकडे शिथिलता म्हणजे काय, मग ते जे सैनिक गोल थांबलेले होते त्यांच्यामध्ये थोडी ढील आली की आता एक तर 4 ते 5 महिने असे थांबलेले होते की नाही, त्यामुळे त्यांना पण कंटाळा आलेला होता. मग ते थोडे शिथिल झाले. मग थोडे गप्पा मारणं, इकडे तिकडे लक्ष, कोण जातही येते तर काही लक्ष द्यायचं नाही असं त्यांनी सुरू केलं, म्हणजे शिथिलता निर्माण झाली. आणि त्याचा फायदा शिवाजी महाराजांनी घेतला. या प्रसंगी गडावरील शिवा काशीद हा बहादूर तरुण त्याने पुढाकार घेतला. तो शिवरायांसारखा दिसत होता. त्याने शिवाजी महाराजांची वेशभूषा करून तो पालखीत बसला आणि पालखी राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली. सिद्धीच्या सैन्याने ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशीदने या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान दिले. दरम्यान शिवाजी महाराज दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले आणि त्यांच्यासोबत बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख असे निवडक सैनिक होते. आता काय झालं बघा, तर एक तरुण होता, त्याचं नाव होतं शिवा काशीद. एक मुलगा होता, म्हणजे तरुण मुलगा, त्याचं नाव होतं शिवा काशीद. आणि तो दिसायला कसा होता, शिवाजी महाराजांसारखा दिसायला होता. मग तो म्हणाला की मी मदत करतो. कशी मदत करतो, तर त्याने कपडे शिवाजी महाराजांसारखे घातले, दागिने, कपडे, टोप, त्यांचं मुकुट हे सगळं घातलं आणि राजदिंडी दरवाजा म्हणजे जो काय म्हणता येईल, किल्ल्याचा जो दरवाजा होता त्याचं नाव होतं ते, त्या काळामध्ये मोठे मोठे दरवाजे असायचे किल्ल्यांना, तर त्या दरवाजाचं नाव होतं राजदिंडी दरवाजा. त्या दरवाजातून पालखीत बसून निघाला. पालखी माहिती आहे की नाही, खांद्यावर घेतात अशी असते, पडदा लावलेला असतो, त्याच्यात बसून ती पालखीमध्ये असा निघाला. आणि तो निघाला तर सैनिकांनी बघितलं अरे शिवाजी महाराज चालले. मग सगळे सैनिक त्याच्या मागे लढाई करायला, तो पुढे गेल्यानंतर त्याच्या मागे गेले आणि मग ते तिकडे लढाईच्या याच्यात मूडमध्ये आल्यामुळे इकडनं शिवाजी महाराज दुसऱ्या काही निवडक सैन्यासह निघून गेले. आणि मग त्यांच्याबरोबर तेव्हा कोण होतं, बाजीप्रभू देशपांडे होते आणि बांदल देशमुख असे काही लोक होते. आता पुढे काय झालं बघूया. शिवाजी महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडून विशाळगडाकडे निघाले. ही बातमी सिद्धीस समजली. त्याच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला. शिवरायांनी सिद्धीच्या सैन्यास विशाळगडाच्या पायथ्याशी थोपवण्याची जबाबदारी बाजीप्रभू देशपांडे यांच्याकडे सोपवली. बाजीप्रभूने गजापूरजवळील घोडखिंडीत ह्या सैन्यास अडवले. बाजीप्रभूने पराक्रमाची शर्त केली, परंतु या संघर्षात त्याला वीर मरण आले. त्याच्या सैन्याने सिद्धीच्या सैन्याला थोपवून धरल्यामुळे महाराजांना विशाळगडाकडे कूच करणे शक्य झाले. विशाळगडावर जाताना त्यांनी पालवनचे दळवी आणि शृंगारपूरचे सुर्वे या आदिलशाही सरदारांचा विरोध मोडून काढला. त्यानंतर शिवाजी महाराज विशाळगडावर सुखरूप पोचले. आता जेव्हा ते शिवाजी महाराज निघाले दुसऱ्या आडवाटेने, म्हणजे जो दुसरा रस्ता होता की जो सिद्धीला लक्षात नसता आला,
त्या रस्त्याने शिवाजी महाराज आणि ते काही निवडक सैन्य आणि ते निघालं. आणि त्याच्यानंतर ते पुढे गेल्यानंतर याला बातमी लागली, कोणाला? सिद्दी जोहरला, की हे इकडनं पळाले. म्हणून मग ते सगळं सैन्य घेऊन पुन्हा त्यांच्या मागे 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 निघाले. तर पुढे जाऊन विशाळगडाच्या पायथ्याशी बाजीप्रभू देशपांडे यांनी त्यांना अडवलं आणि त्यांच्याबरोबर युद्ध करत राहिले. आणि शिवाजी महाराज पुढे गेले म्हणजे शिवाजी महाराज विशाळगडाकडे गेले आणि यांना थोपवून धरलं. थोपवून म्हणजे काय? युद्ध करत थांबवून धरलं. आणि त्यामध्ये बाजीप्रभू देशपांडे मेले, पण शिवाजी महाराज सुखरूपपणे विशाळगडावर पोचले. आलं लक्षात? महाराज पन्हाळगडाच्या वेढ्यात अडकले होते. त्याचवेळी दिल्लीच्या तख्तावर असलेले औरंगजेबाच्याने मुघल सरदार शाहिस्ता खान यास दक्षिणेत पाठवले. त्याने पुणे प्रांतावर स्वारी केली होती. त्यावेळी शिवाजी महाराजांचा आदिलशाहीशी संघर्ष चालू होता. अशा परिस्थितीत दोन शत्रूंबरोबर एकाच वेळी लढणे ही गोष्ट बरोबर होणार नाही, हे शिवाजी महाराजांनी लक्षात घेतले. त्यामुळे विशाळगडावर सुखरूप पोचल्यानंतर त्यांनी आदिलशाहवर तह केला. या तहानुसार त्यांना पन्हाळा किल्ला परत करावा लागला. येथे शिवाजी महाराजांच्या सत्तेचा एक टप्पा पूर्ण झाला. तर शिवाजी महाराज पन्हाळाच्या वेढ्यामध्ये अडकले होते आणि त्यावेळी काय झालं? दिल्लीच्या तख्तावर औरंगजेब बादशाहने मुघल सरदार शाहिस्ता खान, तर शाहिस्ता खानला परत शिवाजी महाराजांवरती आक्रमण करायला पाठवलं. तर शाहिस्ते खान तेव्हा पुण्यामध्ये आलेला आणि पुण्यामध्ये आल्यामुळे शिवाजी महाराजांना हे लक्षात आलं की आता इकडे सिद्दी जोहर आणि इकडे शाहिस्ते खान एकाच वेळी दोन शत्रू जे आहेत त्यांच्याबरोबर युद्ध करणं शक्य होणार नाही आहे. मग आता काय करायचं? म्हणून मग शिवाजी महाराजांनी आदिलशहाला निरोप दिला की आम्ही तह करायला तयार आहोत. आणि मग तह करताना तहानुसार पन्हाळा किल्ला जो होता तो आदिलशहाला परत करावा लागला. आणि अशा पद्धतीने तो शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेतला पहिला टप्पा पूर्ण झाला. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने शिवाजी महाराजांनी अनेक शत्रूंशी खूप शूरपणे लढा दिलेला आहे. आणि ही गोष्ट जी आहे तर ह्याचं जे काय म्हणता येईल त्याची सुरुवात जी होती ती जिजामातांनी केलेली, की कधीही समोरचा शत्रू कोणताही असला तरी डगमगून न जाता निर्भयपणे त्याचा सामना करायला पाहिजे, असे जिजामातांचे संस्कार होते. ते त्यांना स्वराज्य स्थापनेच्या वेळी त्यांना त्याचा पण उपयोग झाला, त्यांच्या मार्गदर्शनाचा उपयोग झाला. अशा पद्धतीने स्वराज्य स्थापना करताना शिवाजी महाराजांना अनेकांची मदत झाली. आणि मुख्य म्हणजे त्यांचं ध्येय तेच होतं की आपल्या लोकांसाठी आपलं राज्य म्हणजे स्व म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण करणं हे त्यांचं अंतिम ध्येय होतं. त्यामुळे ते सतत त्याच गोष्टींचा विचार करायचे आणि त्याच दृष्टीने ते काम करायचे. समजलं हे? तर एकदम इंटरेस्टिंग आहे शिवाजी महाराजांचा इतिहास. आणि आता आपल्याला तो शिवाजी महाराजांचा इतिहास सुरू झालेला आहे, पुढे आणखी वाढत जाणार आहे. आणि खूप छान वाटतं ऐकायला की शिवाजी महाराजांनी काय काय केलं, किती छान केलं आणि कसे शत्रू कसे लढले, कसं युद्ध केलं, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक शत्रूला कोणत्या ना कोणत्या प्रकारे अद्दल घडवत गेले, कसं त्यांनी केलं हे सगळं ऐकणं खूप छान वाटतं. मस्त इतिहास आहे शिवाजी महाराजांचा. धडा 2-3 वेळा वाचला की तुम्हाला ते शब्द लक्षात राहतील. काही शब्द आहेत की कूच केले किंवा हात मिळवणी केली किंवा सामोरे गेले, असे जे शब्द आहेत त्या शब्दांचा अर्थ तुम्ही 2-3 वेळा धडा वाचला की तुमच्या लक्षात राहू शकेल. अर्थ मी सांगितला आहे पण तो पटकन एका याच्यात लक्षात राहणार नाही. तर तुम्ही धडा 2-3 वेळा वाचा, त्यामुळे तुम्हाला शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते पण समजेल आणि धडा पण समजेल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा धडा संपलेला आहे आणि याच्यावरचे प्रश्न उत्तरं सोडवायचे तुम्ही आणि व्यवसाय पूर्ण करा.